चला आता आपण पुढचा प्रश्न बघूयात. काय पाहतोय? बोट आणि प्रवाह. आता हे फक्त दिसायलाच अवघड प्रश्न आहे बरं का, पण तुम्ही जर समजून जर घेतला तर ह्याच्यासारखं सोपं दुसरं काही नाही. म्हणून मी तुम्हाला नेहमी सांगायलो की गणितामध्ये फॉर्म्युला महत्वाचा नाही, तर ते गणित समजून घेणं महत्वाचं आहे. येथे लक्षामध्ये गणितच तुम्हाला नाही समजलं तर कुठलाच जगातला फॉर्म्युला तुम्हाला त्या ठिकाणी यशाकडे घेऊन जाऊ शकत नाही. आणि ह्या क्वेश्चन कडे बघा. ठीक आहे, हे देखील प्रश्न तसाच आहे. पहा काय म्हणले माहिती आहे का? एका बोटीचा संत पाण्यातील वेग 6 किलोमीटर प्रति तास आहे. पहिला या ठिकाणी महत्वाचा मुद्दा लक्षात घ्या. दिला या ठिकाणी प्रश्नामध्ये काय तुम्हाला संत पाण्यातील वेग किती दिलाय? 6 किलोमीटर प्रति तास. तेव्हा 6 किलोमीटर प्रति तास दिलाय. आणि प्रवाहाचा वेग दिलाय किती दिलाय? 1.5 किलोमीटर प्रति तास. लक्षामध्ये प्रवाहाचा वेग आहे 1.5 किलोमीटर प्रति तास. आणि पुन्हा काय म्हणलंय? एक व्यक्ती एका बोटीला 22.5 किलोमीटर दूर घेऊन जातो. बोट आहे ती बोट 22.5 किलोमीटर असा दूर घेऊन जातो आणि परत त्याच ठिकाणी वापस येतो. म्हणजे घेऊन जातोय आणि परत येतोय, म्हणजे जाण्याचं 22.5 किलोमीटर अंतर आणि वापस येण्याचंही 22.5 किलोमीटर अंतर. येते का लक्षामध्ये? हा मुद्दा तुम्हाला समजणं फार गरजेचं आहे ह्याच्यातला. ठीक आहे, ही कंडिशन अशी आहे, जातंय पण आणि येतंय पण, तर त्याला एकूण लागलेला वेळ किती? इथे विचारला काय तुम्हाला? एकूण लागलेला वेळ किती, म्हणजे त्याला जाण्यासाठी लागलेला वेळ आणि परत येण्यासाठी लागलेला वेळ, हे दोन्हीही वेळ आपल्याला या ठिकाणी काढायचे आहेत. म्हणून तिथे शब्द वापरला एकूण लागलेला वेळ. आता ते काय असं म्हणलं का जाण्यासाठी लागणार, जाण्यासाठी आणि येण्यासाठी लागणारा वेळ? त्याने इथे एकूण हा शब्द वापरलेला आहे, म्हणून आपल्याला तो वेळ काढायचा. मग आता कसं करायचं? तुम्हाला संत पाण्यातील वेग दिलाय, तुम्हाला प्रवाहाचा वेग दिलाय, यावरून तर सगळं काढू शकता तुम्ही. आता मग बघा, आता सगळ्यांनी इकडे जरा नीट लक्ष द्या. ठीक आहे, तुम्हाला इथं समजून सांगतो. ठीक आहे, आता हा प्रश्न सोडवत असताना काय करायचं माहित आहे का? ठीक आहे, बघा हे असं करायचं. आधी संत पाण्यातील वेग तुम्ही समजून घ्या. हो का, हे काय झालं रे पोरं? हो, ही आडवी रेष म्हणजे काय आहे? आपला संत पाण्यातील वेग. हो का, हे संत पाण्यातील वेग किती किलोमीटर दिलाय रे? 6 किलोमीटर पर आवर. लक्षामध्ये मग प्रवाहाची दिशा हो का, ही अशी म्हणतो आपण, पाणी असं उताराच्या दिशेने वाहतंय ना, म्हणून ही रेषा अशी. प्रवाहाच्या दिशेचा वेग हा प्रवाहाच्या विरुद्ध दिशेचा वेग. लक्षामध्ये? ठीक आहे, ही गोष्ट लक्षात घ्या. आता दुसरा सगळ्यात महत्वाचा मुद्दा तुम्हाला इथं दिलाय काय? तर प्रवाहाचा वेग दिलाय. प्रवाहाच्या दिशेचा वेग दिला नाही, तो प्रवाहाचा वेग दिलेला आहे. लक्षामध्ये? मग मी प्रवाहाचा वेग इथे लिहिला. पहा किती दिलाय रे? 1.5 किलोमीटर. मग प्रवाहाचा वेग इकडे, प्रवाहाचा वेग किती असतो? सेमच असतो, 1.5 किलोमीटर. लक्षामध्ये? हे संत पाण्यातील वेग आहे 6 किलोमीटर पर आवर. लक्षामध्ये? मग आता हे संत पाण्यातील वेग आणि प्रवाहाचा वेग याची बेरीज जर केली आपण तर तुम्हाला प्रवाहाच्या दिशेचा वेग भेटतो. प्रवाहाच्या दिशेचा वेग जर तुम्हाला काढायचा असेल तर संत पाण्यातील वेग आणि आपलं प्रवाहाचा वेग यांची बेरीज जर केली तर प्रवाहाच्या दिशेचा वेग भेटतो. मग 6 अधिक 1.5. पहा, 6 अधिक 1.5 किती होईल रे पोरं? हो, 7.5 किलोमीटर. प्रवाहाच्या दिशेचा वेग किती आला इथे या ठिकाणी? 7.5 किलोमीटर. लक्षामध्ये? आणि आता तुम्हाला प्रवाहाच्या विरुद्ध दिशेचा पण वेग काढून घ्यावा लागेल ना. मग प्रवाहाच्या विरुद्ध दिशेचा वेग किती येईल? प्रवाहाच्या विरुद्ध दिशेचा म्हणल्याच्या नंतर प्रवाहाची विरुद्ध दिशा म्हणलं की संत पाण्यातील ह्याच्यातून ते वजा करायचं. लक्षामध्ये? मग 6 मधून तुम्ही हे 1.5 जर वजा केला प्रवाहाचा वेग, तर हा प्रवाहाच्या विरुद्ध दिशेचा वेग किती येईल? 4.5 किलोमीटर. लक्षामध्ये? आता तुम्हाला सगळंच भेटलं. पहा, हा प्रवाहाचा वेग झाला, हा प्रवाहाच्या दिशेचा वेग झाला 7.5 किलोमीटर आणि प्रवाहाच्या विरुद्ध दिशेचा वेग झाला 4.5 किलोमीटर. आता हे भेटलं ना तुम्हाला. आता याच्यावरून पुढचं तुम्हाला गणित जे आहे ते सोडवता येतं. येते लक्षामध्ये? मग आता काय म्हटले रे? बघा, आता एका व्यक्तीस एका बोटीला 22.5 किलोमीटर दूर घेऊन जातो. म्हणजे एकदा तो 22.5 किलोमीटर घेऊन चाललाय. लक्षामध्ये? मग हे 22.5 किलोमीटर घेऊन चाललाय म्हणजे त्याची जाण्याची दिशा आहे, म्हणजेच प्रवाहाच्या दिशेचा वेग आहे तो. मग हे किती आहे? 7.5 किलोमीटर. ठीक आहे, मग हे झालं अंतर. अंतराला वेगानं भागा. हे 22.5 किलोमीटर काय झालं? हे डिस्टन्स झालं ना. मग डिस्टन्सला आपण कशानं भागणं गरजेचं आहे? वेगानं. लक्षात? प्रवाहाच्या दिशेचा वेग आहे ना 7.5.
मग हे 7.5 न आपण या ठिकाणी ह्याला भागलं. ठीक आहे. दुसरी कंडिशन काय आहे लक्षात घ्या. बघा आता इथं मी इकडे लिहितो ती परत तो 22.5 किलोमीटर परत यालाय ना. परत यालाय म्हणजे प्रवाहाच्या विरुद्ध दिशेचा वेग. हे काय हे ठीक आहे 4.5 किलोमीटर. मग या 4.5 किलोमीटरने ह्या 22.5 किलोमीटरला भागा 4.5. आता आपण पहिली दुसरी तिसरी चौथी मध्ये शिकलेला आहे काय की वरचा पॉइंट आणि खालचा पॉइंट असे आले तर काय होतात तर हे दशांश स्थळ काय होतात उडून जातात कॅन्सल होतात. आलं लक्षामध्ये. मग ह्यालाही कॅन्सल केलं ह्यालाही कॅन्सल केलं. इकडचंही कॅन्सल झालं इकडचंही कॅन्सल झालं. आलं लक्षामध्ये. आता खाली किती राहिलं 75. 75 ह्याला तुम्ही 25 न भाग घाला नाही डायरेक्ट तुम्ही 75 न भाग घाला. 25 न जर घातला तर 25 त्रिक 75 असं होईल आणि डायरेक्ट तुम्ही या ठिकाणी 75 न जर घातला तर 3 चा भाग बसते पा. 25 दोन्ही 75 दोन्ही 150 150 75 225. आलं लक्षामध्ये. मग मी डायरेक्टच घातला बा 75 एक 75 75 त्रिक 225 म्हणजे हे 3 काय आलं तर 3 तास आलं. आलं लक्षामध्ये. म्हणजे ह्याचा अर्थ काय झाला जाण्यासाठी त्याला लागणारा वेळ किती झाला रे 3 तास झाला ना. ठीक आहे. आता परत येण्यासाठीचा काढून घ्या. ठीक आहे. हे काय हे दशांश स्थळ उडवले. आता हे 45 आहे एक तर 15 न भागा नाही तर तुम्ही काय करा माहिती आहे डायरेक्ट 45 न भागा. 15 नाही भागलं तर 15 त्रिक 45 आणि वरी 15 येईल. आलं लक्षामध्ये. मग आपण 15 न भागण्याची ऐवजी मी डायरेक्ट 45 न भाग घालतो. 45 एक 45 आलं लक्षामध्ये. आणि 45 पाचा 225. ठीक आहे. म्हणजे हे वरी किती तास आलं रे 5 तास. ठीक आहे. म्हणजे परत येण्यासाठी लागणारा कालावधी किती झाला 5 तास. तुम्हाला प्रश्नात विचारले काय ते नाही एकूण लागलेला वेळ किती तर एकूण लागलेला वेळ किती बघा. आता हे 3 तास आणि हे 5 तास. पहा 3 अधिक 5 बरोबर 8 तास. पर्यायामध्ये 8 तास कुठं आहे ते बघा. आता हे आपलं उत्तर असेल. आलं लक्षामध्ये. पर्याय क्रमांक 3 जे आहे ते पर्याय क्रमांक 3 हे आपल्या या ठिकाणी प्रश्नाचं उत्तर आहे. येते लक्षामध्ये. ठीक आहे.